أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله سبحان الذي سخر هذا وما كنا له مقرنين وإنا إلى ربنا لمنقلبون سبحان الله سبحان الله سبحان الله الحمد لله الحمد لله الحمد لله الله أكبر الله أكبر لا إله إلا الله محمد رسول الله. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह. कशी आहो तुम्ही सगळे? उम्मीद करताय तुम्ही सगळे बेस असाल. आणि आज मोब दिसानी लगभग आपल्या ह्या कोकणी यूट्यूब चॅनलवर आहे ना, मी कोकणी अलीवर हा पहिला व्हिडिओ असेल मोटो ब्लॉगचा मुंबई जायचा. ॲक्च्युली गावातला जाताना मोटो ब्लॉग मग केला, पण मुंबई जाताना पहिला ब्लॉग असेल तो तुमच्या सामने दाखवेन आज मी. आणि फिलहाल सफरला सुरू करूया आणि जाऊया मुंबईला, महाडशी मुंबई. आणि आता 0 किलोमीटर केला आहे मी. बघूया इकडची आहे ना, मला ॲक्च्युली जायचं आहे मांडवा अलिबागला. अलिबागच्या पुढे आहे ना मांडवा करू नये जेटी, बरेचशा लोकांना माहिती असेल, बरेचशा लोकांना नाही माहिती असेल. तर मांडवाला जायचं आहे म्हणा, मांडव्याशी मग आपली बोट असेल, बोटनी म्हणा मुंबई जायचं आहे. तर अशी आहे ना महाडशी मांडवा किती किलोमीटर आहे ती तुमच्या लोकांना दाखवणार आहे. आणि आपला रोड कैसा आता मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे तो कितीपर्यंत झालेला आहे, कैसा आहे रोड, काय कंडिशन आहे रोडाची, ते पण आजच्या ब्लॉगला आपल्याला बघायला मिळेलच. तर चला आजची जर्नी स्टार्ट करूया. हा जो रोड आहे ना महाडचा आतलांचा येणारा रोड, मी बरेचसे व्हिडिओतला तुमच्या लोकांना दाखवला आहे रोड. हा रोड केव्हा सुधारणार नाही, हा रोड हमेशा बिघडलेला असेल आणि ह्याच्यातला केव्हा तरक्की येणार नाही. हा जर बनला ना तर पण हा जास्ती टाईम टिकत नाही, बेगूनच खराब होतो. यांची वजह काय आहे तुम्ही कमेंटला जरूर सांगा की यांची वजह काय खराब व्हायची. ठीक आहे. आता इकडची बघा पुढचे ना तुमच्या लोकांना साईनगर दिसत असेल, ते साईनगरची हायवे आहे वरती. तर तशी गेलाच तर हायवे नाही, पण ह्यो रोड तुम्हाला थोडंसं दाखवायचं होतो तर इकडची यायला. आता ह्यो आपलो खालचा रोड आहे, वरती आहे तो मेन हायवे आहे. इकडे सावित्री नदी आहे, सावित्री रिव्हर. तर चला जाऊया. ॲक्च्युली मोप पहिले ना जेव्हा गाडी मी चालवत होतो त्या टायमातला जो टर्न आहे ना मोप मोठो टर्न होतो टेंबुर्लीचं कॉर्नर बलिकेनला. आणि मोप ह्या टर्नावर ॲक्सिडेंट व्हायचे. पहिले जो जुनो डबल ट्रॅकचा रोड होतो ना त्या टायमातला मोप ॲक्सिडेंट व्हायचे. पण आता अलहमदुलिल्लाह रोड खूप मोठे झाले ते, त्यांच्यानी काही फिकर नाही, काही टेन्शन नाही वाटत. मस्त रोड झाले ते मोठे मोठे. थोडंसं आता रोड बनेला पण आहे ना टाईम जाईल. एकदा रोड कंप्लीट झालो ना मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे, तर आपल्या लोकांना मुंबईशी इकडे महाडला यायला लगभग आहे ना माझ्या खायला 3 तास, 2.5 ते 3 तास ते इनफ आहे मुंबईशी महाडला पोहोचण्यासाठी. बाकी आता तुम्ही बघले असाल ते जो शिवडीशी उल्वेपर्यंत जो ब्रिज बनतो आहे तो पण एक मुंबईची आपल्याला बायपास बाहेर करायला बघते पनवेल साईडला. तो पण मग बेगून पोचू, पण त्यांच्यावरती ना बाईक अलाउड नाही शायद, मला कन्फर्म नाही खबर आहे. पण आय थिंक म्हणायचं वाटते बाईक तिकडे अलाउड नसेल. बाईक आणि जे मोठे गाड्या असतात, लॉरी असतात ते अलाउड नसतील, बस पण अलाउड नसतील शायद. फक्त प्रायव्हेट गाड्याचे जे प्रायव्हेट गाडी आहेत ना तेच दिनवर अलाउड राहील, टॅक्सी पण अलाउड राहील. बाकी ऐंशी जे मोठे टेम्पो आहेत, ट्रक आहेत ते अलाउड नसतील. चला फायनली आता पोचला आहे मी केंबुर्लीला. आता केंबुर्लीच्या पण निघूया, पुढे आपल्याला मिळेल वहूर. 2 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे ना केंबुर्ली आहे. आणि हाया वाटते ॲक्सिडेंट झालेला आहे आत्ताच, जस्ट आत्ता ॲक्सिडेंट झालेला आहे मला आता ऐसा वाटतं आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे आलेली आहे. खतरनाक ॲक्सिडेंट झाला असेल, पता नाही कैसा काय. चांगला आसान करे सफरला तुमच्या लोकांनी सगळ्यांची दुआ जो सोबत हेच मी उम्मीद करत आहे. आणि शायद माझी थोडीशी आवाज आहे ना तुम्हाला साफ नाही येत असेल. मी मोफच बेकून आहे ना गोप्रोचा जो मीडिया मोड आहे तो देणार आहे. मग तिला माईक कनेक्ट करीन. माईक कनेक्ट केल्याच्यानंतर आहे ना तुला व्हॉईस ओव्हर बेस येईल, आवाज म्हणजे बेस येईल, साफ येईल, हवाचा आवाज येणार नाही. या साईडला बघाल ते आपला रुची कॉर्नरचा झरणा वॉटरफॉल आता साफ सुकला आहे, अजिबात पाणी नाही त्याच्यातला. चला त्या इथं रोड आहे ना, पहिला जुना रोड होता
माणगावची खेडी साईडला बोलतात असं वाटते. आणि खूप भाषा टर्न होत आहे आणि आता बघायला ते खेळ मोठा झालेला आहे. आता या डबल ट्रॅक आहे, ह्या डबल ट्रॅक बनत आहे, काम चालू आहे त्यांचं. आपण पोचतो ना ते माणगावला. आणि माणगावला थोडीशी ट्रॅफिक दिसते आपल्याला. दोन्ही बाजूही ट्रॅफिक आहे. मी जात आहे त्या रोडाला पण आहे, म्हणजे येणारे गाडीत मुंबईशी त्या रोडाला पण थोडीशी ट्रॅफिक आहे. इकडे ह्या साईडला आहे ना तुमच्या लोकांना जरूर एक व्हिडिओ स्पेशली बनवणार आहे. ह्या सामने बघाल ना मस्जिद आहे, तिथे जुम्माची नमाज पण आणि नमाज पण इकडे अदा केले जाते. तुम्ही लोक इकडे येऊ शकता. जर सफरला असल्यावर आणि नमाज जर तुमची गजावत असली किंवा नमाजचा टाईम गेला तर तुम्ही इथे येऊन नमाज अदा करू शकता. तर तुमच्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवणार आहे महाडशी घेऊन माणगावपर्यंत. ह्या साईडने गेल्या ना लेफ्ट साईडने ते तुमच्या लोकांना मोरबा साईडला जायला मिळते. मोरबा, म्हसला, शिरीवर्धन ह्या मार्गाने लेफ्ट साईडने जातात. पण माणगावला अक्सर ट्रॅफिक लागतं. तर ही ट्रॅफिक पण आहे ना कमी होणार आहे. माझ्या ख्यालने मी असं ऐकलं आहे की आउटसाईडला काय असं माणगावच्या बाजूलाच 4 ट्रॅकचं रोड चालू होणार आहे. आणि ज्यांना माणगावला आपल्याला सिटीतला यायचं आहे ते लोक ही कशी येऊ शकतात आहे. पण ज्यांना नाही यायचं आहे ना ते लोक बाहेरशीच जाऊ शकतात. तर बाहेरशी कशी त्यासाठी थोडीशी दाखवू शकतात. पण मग ती मला काही खबर नाही कशी जातात. बघू ट्रॅफिक मोठं आहे. आता ही निजामपूर साईडनी पण येत ना लोक येतात, त्यासाठी पण ट्रॅफिक मोठला काय पण थोपता आहे. मी आय थिंक इथे चायवरची इकडे थोपूया, थोडीशी चाय पण पिऊ आणि जाऊ पुढं. फायनली करशी आपण चाय पिऊन आता निघता भाऊ. आणि वाजलेत 11. 10 मिनटात थोपलो होतो. आपले एस्पॉट सतीश यूट्यूबर आहेत, हालाकी मोग जण त्यांना ओळखतातच. त्यांचा कॉल आला होता तर त्यांची मी थोडीशी बात केली. एक गेट टुगेदर होणार आहे किंवा असं समजा की काहीतरी होणार आहे आमच्या मोग बेगून माझ्यासोबत. ते व्हिडिओतला मिळतील तुमच्या लोकांना बघायसाठी. तर बघू इन्शाल्लाह किती दिवसातला मुलाखत होतं आहे. आता प्लॅन केल्या भाऊ. थोडीशी एक ही आहे ती पुरी झाल्याच्यानंतर मग इन्शाल्लाह मिळू आम्ही. तर चला परत स्टार्ट केल्या, परत सुरुवात केल्या. अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. ह्या साईडला आहे ना लेफ्ट साईडला बघाल ते माणगावचा पेट्रोल पंप आहे इकडे. आणि बेस्ट सर्व्हिसही करशी असे इकडे नवीन पेट्रोल टाकता मला खबर आहे. इकडे राईट साईडला बघाल ना ह्या साईडला तुम्हाला रेल्वे स्टेशन मिळेल. इकडे बघा पुढे व्हाईट कलरची बिल्डिंग आहे तुमच्या मगच्या साईडला. ती व्हाईट कलरची बिल्डिंग आय थिंक आता हॉटेल आहे नाही, पण तिकडची रस्ता जातं रेल्वे स्टेशनसाठी. हा बघा सामने रेल्वे स्टेशन आहे माणगावचा. तर आता गाडी घेणं आहे मुंबई जायला. मुंबईची येणारी गाडी ऑलमोस्ट असू शकते. चला सुरुवात करू. आणि अजून एक तुमच्या लोकांना बात सांगता, आपले जे कोकणी भाई आहेत सादिक परदेसी, ते इकडेच पुढे शोरूम आहे होंडाचा. त्या होंडाच्या शोरूमला कामाला असतात, जॉब करतात ते. ॲक्च्युली आता त्यांना कॉन्टॅक्ट पण नाही केला, म्हणजे जरूर आपली मुलाखत द्यायची असती. आपल्याला पोहोचेचा पण मला ड्युटीवर पण जायचं आहे. तिथे मी थोडा जल्दीला आहे. आता इकडे होंडा शोरूम तिकडे एनी टाईम या तुझ्या सादिक भाई परदेसी ड्युटी. चला जाऊया आता. माणगावशी निघाला आहे डायरेक्ट. तुला मी लिव्हिंग काय खबर आहे नागोठण्याच्या जवळजवळ मी तुमच्या लोकांशी मुलाखत करेन. आम्हाला सगळे काय लाल मिरच्या चक्कर लिहिली होती काही नाही. तर फायनली आता पोचला आहे मी कोलाडला.
के मोक्षच्या जणाला आहे ना एक अंदाजा मिळते, मोक्षच्या जणाला एक ॲव्हरेज गाडीसाठी किंवा आता मी अशी इकडे गेला रोहाला गेला तर एक अशी किती डिस्टन्स आहे रोहाचा, त्याच्यानंतर आपल्याला जर फ्यूल टाकायचं आहे ते किती टाकायला पाहिजे, किती आपल्या गाडीला मायलेज आहे, त्या हिशोबातला आहे ना तुमच्या लोकांना एक छोटीशी इन्फॉर्मेशन आय होप माझ्या खायनी खूप बेस्ट असेल तुमच्याने मी सांगता आणि मला पण याद राहते. तुम्ही व्हिडिओ बघत असता माझे तुमच्याने नॉलेज वाढतं की बाबा आपल्याला कोलार जायचं आहे की आपल्याला रोहा जायचं आहे, माणगाव जायचं आहे, किती किलोमीटरचा डिस्टन्स आहे, आता मी चालला इकडे, त्याशी मालूमात मिळत असतं. कोलाड सोडल्यावर आहे ना हे थोडंसं रोड बाकी आहे बनवायचं, त्या साईडची ट्राय ॲक्च्युली झालो आहे पण त्याला अजून चालू केलेलं नाही. थोडंसं काम काय बाकी असेल आणि इकडचं काम बाकी आहे. हे एकदा झाल्याच्या नंतर आहे ना ह्यो पण आपलं टर्नल आहे, मग थोडंसं घाट आहे तो पण एक क्लिअर होईल, बाकी ह्या घाटातला पण आहे ना मोप हँग बसतो आणि गावागावात ट्राफिक मोप लागते, जशी की आज लागली आहे. मोप नाही आहे पण ट्राफिक आहे रोडाला. आणि ही शिवशाही आहे ना दापोली डेपोची आहे, का ते माहिती लिखलेलं आहे रत्नागिरी दापोली, आर फॉर रत्नागिरी आणि खालती लिखलेलं आहे दापोली. दापोली मुंबई अशी ही शिवशाही. चला जरा खाली निघाय जाऊया पुढं. कवर केले बापून ऐसा आहे ना थोडा दिक्कत होतो. हो ॲक्च्युली जुनं घाट आहे आणि त्याला मोप काही कवर केले नाही तिकडे त्या लोकांनी, रोड बनवताना मोप कवर केलेलं असतं. तर तुम्ही जुना जो रोड बघला असाल तो सेम ह्योच रोड आहे अजूनपर्यंत जुना, डबल ट्रॅकवाला. आता 4 ट्रॅक चालू होतं आहे, ते टेन्शन नाही. तो रोड झालो आहे त्यांचा काय ना काय काम बाकी चालू केला नाही. जो फिलहाल चालू आहे हिवरच किंवा गाडी चालतात आहे. क्रॉस केला आहे तर पुढे बघूया किती अजून जात आहे, किती खराब निघतं हे रोड. ओय 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 खतरनाक खतरनाक. त्या मुंबई गोवा हायवेला वाटते एवढाच डिस्टन्स सगळ्यात टफ आहे. वाकणला पोचला आहे मी, वाकण. इकडची राईड येऊन गेल्यावर ना तुम्ही तर तुम्ही इमेजिकाला जाऊ शकता. इमेजिका वॉटरफॉल ह्या साईडला इमेजिका वगैरे खोपोली आहे. आपल्याला काय नाही राहायचं आहे, आपण सरळ जाऊया. आता नागुडला जवळच आहे मला सेफ घ्यायचं आहे. आता होय 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 हा पण रोड खराब होतो. तर इकडची आपल्याला नागुटण्याला जायचं आणि इकडची जाते मुंबईला. पण आपण मुंबईला चालल्यावर पण बाय रोड नाही, बाय बोटनी चालल्यावर अलिबागशी मांडव्याशी. तर आता ह्या थोपत आहे आणि तुमच्या लोकांना थोडासा दाखवत आहे. सो फायनली तुम्ही लोक महाडशी माणगावपर्यंत आणि माणगावशी नागुटण्यापर्यंत. आता नागुटण्याशी डायरेक्ट मांडवापर्यंत, मांडवा जेटीपर्यंत तशी आपल्याला जायचं आहे बोटीने मुंबईला. खूप जबरदस्त इकडची रोड आहे. तो इकडची रोड आहे ना पुरा कवर करायचा कोशिश करीन तुमच्या लोकांना, का की बरेचसे लोक ह्या ट्रॅव्हलिंगनी जर राहिले ना तर तुमचा टाईम वाचू शकतं आहे. जर तुम्ही मुंबईला जाताव तर बाय रोडनी, ठीक आहे. ऐसा जर ट्रेननी गेलं तर टाईम ओपच वाचतं, पण बाय रोडनी गेलं तर तुमच्या लोकांचा एक अशी टाईम ओप वाचणार आहे. आता मी आहे नागुटना सिटीतला एंट्री मारणार आहे, जस्ट मग ते नागुटण्या फाट्याजवळ. आता इकडची फुरे ना नागुटना सिटीतला एंट्री मारीन, त्या फुरे बस डेपो आहे तो पण तुम्हाला दाखवीन. आणि मग MIDC रोडनी आहे ना मी आतलान जाईन. डायरेक्ट MIDC रोडनी गेला ना का फुरे एक बेजारी करून गाव आहे त्या साईडला बाहेर, पण मग फुरे 3-4 गेल्याच्यानंतर राईट मारायचा तो पण तुमच्या लोकांना दाखवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात.